शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. सध्या एक कमी दाबाचं क्षेत्र आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आहे, परंतु त्याचा प्रभाव अजून वाढलेला नाही. म्यानमारच्या बाजूने देखील एक कमी दाबाचं क्षेत्र आहे, परंतु त्याचाही प्रभाव अजून वाढून त्याची दिशा अशी निश्चित झालेली नाही आहे. दक्षिण भारतावर देखील पावसाळी वातावरण या दोन्ही सिस्टममुळे तयार होतं आहे, परंतु त्याचाही प्रभाव अपेक्षा एवढा अजून वाढलेला नाही. आता थोडा पूर्व भारतामध्ये देखील पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. उत्तर भारतामध्ये एकापाठी एक 2 WD असल्यामुळे उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये देखील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्याचा थोडा प्रभाव राजस्थानमध्ये पडण्याची देखील शक्यता आहे. काल दिवसभरामध्ये मान्सूनने फारशी प्रगती केली नाही. 16 तारखेला आलेला मान्सून 18 ते 20 तारखेच्या दरम्यान एकाच ठिकाणी थांबलेला आहे. मात्र त्याची पुढची प्रगती होण्यासाठी अतिशय अनुकूल वातावरण आहे. देशातील सर्वोच्च तापमानाची नोंद बांदा या ठिकाणी 48.2 ही गेल्या 2 दिवसात झालेली आहे. मध्य प्रदेश भाजून निघतोय, त्यानंतर विदर्भातही त्याचं लोण पोहोचलं आहे. संपूर्ण उत्तर प्रदेश, दिल्लीपर्यंत त्याचा प्रभाव आहे आणि उष्णतेचा रेड अलर्ट भारतात जाहीर होणं ही धोक्याची घंटा आहे. याला एकमेव उपाय आहे आणि तो आहे झाडं जास्तीत जास्त प्रमाणात लागवड होणं. यावर्षी कमीत कमी एका व्यक्तीने एक झाड लावणं, यापासून याची सुरुवात जरी झाली तरी आपण काही प्रमाणात सावरू शकतो. अन्यथा दरवर्षी आपल्याला या उष्णतेच्या प्रमाणात ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढ होताना दिसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्यतो मोठी झाडं तोडू नयेत आणि जास्तीत जास्त झाडांची लागवड कशी होईल यावर भर द्यावा, अन्यथा शेती धोक्यात येणार आहे. ही परिस्थिती आपण बघतो 22 तारखेला देखील कायम आहे. मात्र महाराष्ट्राला थोडा या ठिकाणून उसंत मिळणार आहे. गुजरात, महाराष्ट्रामधील उष्णतामान 22 तारखेपासून कमी होण्याची शक्यता आहे. पावसाचं प्रमाण अतिशय नगण्य आहे. 23 तारखेपासून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल, परंतु तरी देखील अनेक राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 24 तारखेला देखील ऑरेंज अलर्ट कायम आहे बऱ्याच राज्यांमध्ये. त्यामुळे उष्णतेचा प्रभाव इतक्या सहज संपणार नाही. उष्णतेचा चढलेला पारा 25 तारखेपासून कमी होणं अपेक्षित आहे. काल देशात विशेष पाऊस पडलेला नाही, परंतु तरी देखील दक्षिण भारत आणि थोडं पूर्व भारताच्या बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात हलका पाऊस झालेला आहे. गेल्या आठवड्यात म्हणजे 20 तारखेपर्यंत केवळ हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात पावसाची नोंद झालेली आहे. पुणे आणि सातारामध्ये तुरळक पाऊस झालेला आहे. लातूरमध्ये बाकी विशेष पावसाची नोंद कुठेही झालेली नाही. गोंदियामध्ये हलका पाऊस झालेला आहे. या पलीकडे पावसाची नोंद झालेली नाही. संपूर्ण आपण जर प्री मान्सून पूर्वमोसमी पावसाचा जर आपण आढावा घेतला तर केवळ धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, पुणे आणि रायगड जिल्ह्याची नोंद ही सरासरीपेक्षा जास्त पावसासाठी होते. इतरत्र विशेष पावसाची नोंद झालेली नाही. महाराष्ट्रासाठी SMW मॉडेल अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आपण जर अंदाज बघितला तर आज 21 तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात वातावरण बदलणं अपेक्षित आहे. उद्या 22 तारखेला देखील हे प्रमाण महाराष्ट्रामध्ये पावसाचं वाढणं, मान्सून पूर्व पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात वाढतोय असं स्पष्ट दिसतंय. 23, 24, 25ला देखील हे प्रमाण वाढत जाणं अपेक्षित आहे. अंदमान निकोबार बेटांकडे आणि मध्य अरबी समुद्रामध्ये अपेक्षित असलेलं कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यास मान्सून पुढे सरकण्यास मदत होईल. साधारणपणे आपल्याला मान्सून हा 26-27ला केरळात आणि 4-5 तारखेला महाराष्ट्रात येणं अपेक्षित आहे. शिवाय जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्वदूर भारतात पावसाचे संकेत आहेत. अद्याप ॲज ऑन टुडे एल निनो उद्भवलेला नाही. मान्सून मात्र येऊन 4-5 दिवस झालेले आहेत. अर्ली एंट्री झालेली आहे मान्सूनची.
आज 21 तारीख आहे. आपल्याला सगळ्याला माहिती आहे 20-22 तारखेला अंदमानात मान्सून येत असतो. परंतु तो जवळपास 4-5 दिवस अगोदरच आलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला काही पावसाचे दिवस जास्त मिळण्याची शक्यता आहे. जे काय होईल ते जूनमध्येच होईल हे लक्षात घ्या. जीपीएस मॉडेलने अजून महाराष्ट्रात पावसाचा अंदाज 21 तारखेला दिलेला नाही. उद्या थोडा कोकणामध्ये पावसाचा अंदाज आहे, परंतु विशेष नाही. उत्तर भारतात एक WD येणार आहे. अंदमानात आणि दक्षिण अरबी समुद्रात एक सिस्टम आहे, परंतु ती विरुद्ध जाताना या ठिकाणी दाखवली आहे. साधारण 26 तारखेला बंगालच्या उपसागरातील सिस्टम थोडी भारताच्या दिशेने मूव्ह करायला सुरुवात करेल असा अंदाज आहे, परंतु विशेष वातावरण दाखवलेलं नाही. भारतातील सर्वाधिक उष्णतेची नोंद होऊ शकते अशी परिस्थिती आहे. आपण बघतो विदर्भ आणि तेलंगणा, आंध्र प्रदेश या भागाकडे उष्णतेची तीव्रता अजून कायम आहे. परंतु आनंदाची गोष्ट म्हणजे कोकण किनारपट्टी आणि संपूर्ण पश्चिम किनाऱ्याला उष्णतेचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. पावसाचं प्रमाण जर वाढलं नाही तर उष्णतेची लाट जवळपास 30 तारखेपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. आज महाराष्ट्रासाठी आनंद वार्ता आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. याचं मुख्य कारण बंगालच्या उपसागराच्या बरोबरच अरबी समुद्रात देखील एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालेलं आहे. प्री मान्सून किंवा मान्सून पूर्व पावसाचा मोठा प्रभाव घाटमाथ्यावर दिसण्याची शक्यता आहे. यामध्ये नाशिक, अहिल्यानगर पश्चिम, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सांगली या भागात देखील पावसाची शक्यता आहे. हे पावसाचं वातावरण संपूर्ण कोकण व्यापण्यासाठी 23 तारीख महत्त्वाची आहे. मराठवाड्याचा बराच भाग, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राचा थोडा भाग, संपूर्ण कोकण 23 तारखेला पावसाची शक्यता आहे. 24 तारखेला याचं प्रमाण थोडं कमी असेल, परंतु दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव कायम असणार आहे. 25 तारखेला हलका प्रभाव कमी होतोय, परंतु घाटमाथ्यावर कोकणामध्ये, पश्चिम महाराष्ट्रात स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती आहे. हा SMW मॉडेलचा अंदाज. 26 तारखेपासून अगदी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. 27 तारखेलाही महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. आपण आज कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, अगदी नाशिक, अहिल्यानगर, बीड या भागात देखील पावसाचा अंदाज आहे. दुपारनंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर या भागातही पावसाचा अंदाज आज आहे. म्हणजे आज मान्सूनपूर्व पावसाची सुरुवात चांगली होईल. काल मात्र फारसं पावसाचं वातावरण तयार झालेलं नव्हतं. थोडं नंदुरबार, धुळे, जळगाव या भागात, थोडं दक्षिणेला जळगावच्या वातावरण असण्याची शक्यता आहे. बुलढाण्यात थोडं वातावरण असण्याची शक्यता आहे. हे पावसाचं प्रमाण आपल्याला साधारण उद्या अधिक प्रमाणात कोकणासहित घाटमाथ्यावर वाढण्याची शक्यता आहे. बीड, लातूर, नांदेड, परभणी किंवा अगदी नाशिकच्या, धुळ्याच्या काही भागापर्यंत पोहोचू शकतं. याचा प्रभाव साधारणपणे 22 तारखेला अधिक वाढण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह पावसाळ्यासारखा पाऊस काही भागात पडू शकतो. म्हणजे वाहनी पावसाची शक्यता 22 तारखेला आहे. 23 तारखेला महाराष्ट्रातील नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अगदी धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोले या सर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. आपण 24 तारखेला पावसाचं प्रमाण कमी होईल असं म्हणतोय, परंतु कमी दाबाचं क्षेत्र हे कोकण किनारपट्टीकडे सरकणं अपेक्षित दिसतंय. आणि असं झालं तर कोकणात पहिला मुसळधार पाऊस 24 तारखेलाच होईल. 24 तारखेला घाटमाथ्यावर आणि अगदी सांगली, पुणे, कोल्हापूर भागात मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला बघायला मिळू शकतं.
तुलनेत 25 तारखेला याचं प्रमाण थोडं कमी जरी असलं तरी घाटमाथ्यावर आणि दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव असतो. मात्र सुरुवातीच्या काळात जळगाव म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भ मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात याचं प्रमाण कमी राहील. आपण जर या मॉडेलनुसार एकत्रित पावसाचं प्रमाण कसं वाढतं हे जर बघितलं तर प्रत्येक दिवशी पावसाचं प्रमाण हे दक्षिण भारतापासून तर अगदी महाराष्ट्राच्या बहुतांश भागाकडे सरकतंय. प्रत्येक दिवशी यामध्ये वाढ होणं अपेक्षित आहे. यापूर्वी आपल्याला ज्या पद्धतीने पावसाचं प्रमाण कमी होताना दिसत होतं ते आता महाराष्ट्राच्या अगदी मराठवाडा उत्तर महाराष्ट्राच्या काही भागापर्यंत पोहोचतंय. आयकॉन मॉडेलने देखील आपण धावता अंदाज बघणार आहोत. साधारण 21 तारखेपासून आज आणि उद्या पावसाचं प्रमाण वाढताना दाखवलेलं आहे, परंतु ते नाशिकसह कोल्हापूरपर्यंत आणि दक्षिण कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये हे प्रमाण वाढताना दाखवलेलं आहे. 23 तारखेला हे प्रमाण मग थोडं पुण्याच्या पूर्व भागातून सोलापूर, सांगली, कोल्हापूरपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय